आता या भोंगोलीमध्ये जो प्रोजेक्ट चाललाय आणि यामध्ये समिती नेमली होती आणि काल तिथे रात्री काहीतरी जाळपोळीचा प्रकार घडल्याची माहिती मिळते. आज सकाळी 7-8 वाजताच्या दरम्यान ही माहिती मला फोनद्वारे कळाली. काल आम्ही भोर राजगड सबस्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष समितीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना सदर प्रकल्प आणि त्याचं सुरू असलेलं काम किंवा भोर आणि राजगड तालुक्यामध्ये जे टॉवर लाईन उभं करण्याचे जे काम सुरू आहे ते तात्काळ त्या ठिकाणी बंद करावं अशा पद्धतीचे निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय मंडळी, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असतील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असतील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे पदाधिकारी असतील, एकनाथराव शिंदे साहेब यांच्या गटाचे पदाधिकारी असतील किंवा अन्य मित्रपक्ष असे सर्व अनेक भारतीय जनता पार्टी आणि या सर्व पक्षांच्या वतीनं आम्ही हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना काल दिलं. खरं तर जो रात्री प्रकार घडला आहे त्याबद्दलची कुठलीही कल्पना कोणालाच त्या ठिकाणी नव्हती. सकाळी याबद्दलचे सर्वत्र माहिती त्या ठिकाणी समजली. मी या ठिकाणी स्पष्ट आपल्याला नमूद करू इच्छितो, जी ही कृती समिती केलेली आहे ही लोकांनी आणि ह्या शेतकऱ्यांचा जो असणारा जो काय प्रश्न आहे या संदर्भामध्ये न्याय मिळावा याकरता ही कृती समिती स्थापन केलेली आहे. या समितीमध्ये सर्व विचारधारेची मंडळी, सर्व पक्षांच्या विचारधारेची मंडळींचा समावेश या समितीमध्ये झालेला आहे. अध्यक्ष म्हणून मला काम करण्याचे त्या ठिकाणी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकरी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही याचं सर्व कामकाज करतोय. मुळामध्ये कामकाज करत असताना याबद्दलचे ज्या शासकीय परवानग्या या प्रकल्पासाठी घेणं आवश्यक होतं त्या या ठिकाणी कुठल्याही घेतलेल्या नाहीत. याबद्दलची सुद्धा माहिती आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलेली आहे. माननीय तहसीलदार, त्याचप्रमाणे माननीय प्रांतसाहेब असतील, काही दिवसापूर्वी भोंगोली या गावामध्ये ग्रामसभेचं आयोजन केलं होतं. ग्रामसभेने देखील त्या ठिकाणी स्पष्ट नमूद केले की हा प्रकल्प आमच्या गावामधून त्या ठिकाणी तात्काळ बंद झाला पाहिजे आणि तसा ग्रामसभेचा ठराव देखील आहे. त्यावेळेला देखील तहसीलदार साहेब त्या ग्रामसभेच्या मीटिंगला हजर होते. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत, तेही त्या ठिकाणी हजर होते. मी स्वतः हजर होतो. इतर पक्षाची सुद्धा मंडळी हजर होते आणि अतिशय योग्य पद्धतीची साधक-बाधक चर्चा होऊन त्या ठिकाणी ग्रामसभेच्या ठरावान्वये तो ठराव त्या ठिकाणी पारित झालेला आहे आणि त्यानंतर एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सर्वसाधारण पुढील दिशा कशी ठरवावी त्यासाठी कृती समिती स्थापन करावी आणि त्याच्या पद्धतीनं पुढील कायदेशीर कामकाज किंवा शासकीय स्तरावरती याबद्दलचा पाठपुरावा करण्यासाठी खरं तर ही समिती आयोजित केलेली आहे. कालचा झालेला प्रकार हा अतिशय चुकीचा आहे, निंदनीय आहे. याचं समर्थन कृती समिती अजिबात करत नाही. कारण की कृती समितीच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा विभागीय आयुक्त असतील किंवा माननीय मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील यांच्यापर्यंत या निवेदनाचा देऊन पाठपुरावा करतोय. अशा कुठल्याही कृत्याचं समर्थन कृती समिती या ठिकाणी करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कृत्य कुणी केले, काय केले याचा तपास पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी करत आहे. जे काही दोषी आहेत त्यामध्ये आढळतील त्यांच्यावरती जी काही शासकीय नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जी काही कारवाई असेल ती त्या ठिकाणी होईल. त्याबद्दल आमचं कोणाचं दुमत नाही. कृती समिती म्हणून आमचा लढा हा अशा पद्धतीच्या काम करणाऱ्या लोकांच्या बरोबर नाही. आम्ही कृती समिती म्हणून शेतकऱ्यांचा जो मूळ प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आम्ही सर्व कृती समिती कटिबद्ध आहोत. त्याला कृती समितीची आंदोलनाची पुढची दिशा काय? नाही, आम्ही कृती समितीची ज्या वेळेला मीटिंग धांगोडीच्या बळीराजा मंगल कार्यालयामध्ये घेतली त्या मीटिंगमध्ये सरासरी साधारणतः असं चर्चा झाली की आपण शासकीय स्तरावरती पहिल्यांदा निवेदन द्यावे आणि शासन स्तरावरून त्याबद्दलचा कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय त्याच्यानंतर आपले पुढील दिशा धोरण त्या ठिकाणी ठरवायचं ठरलेलं आहे. आता आम्ही पत्रव्यवहार सगळीकडे केलेले आहेत, परंतु अचानकपणे कालचा हा जो प्रकार झाला आहे त्यामुळं या कृती समिती किंवा यांच्या कामावरती सुद्धा बऱ्याच लोकांचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. आम्ही याबद्दलचं कुठलंही समर्थन करत नाही आणि कृती समिती म्हणून आम्ही या कुठल्याही गोष्टीची जबाबदारी घेत नाही. आम्ही कृती समिती म्हणून भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांचा जो काही संघर्षाचा लढा उभा केलेला आहे
तो आमच्या न्यायमार्गानं आणि शांततेच्या मार्गानं आम्ही पुढं उभा ठेवणार आहोत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. कृती समितीतील काही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यावर काय सांगा? नाही, असं कुठल्याही पद्धतीची अद्यापपर्यंत माझ्याकडे तरी माहिती नाही की कुठल्याही कृती समितीच्या सदस्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे. आणि जर का असं कुठलं कामकाज किंवा कारवाई जर झाली त्यामध्ये तपासात निष्पन्न होईल हे कृत्य कुणी केले आणि ते कृत्य करणाऱ्याला योग्य ते शासन त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे मिळेल.